अमरावती महानगर पालिका के तत्कालीन आयुक्त व कर अधीक्षक ने षड्यंत्र के तहत अमरावती महानगर पालिका क्षेत्र के 3 लाख संपत्ति धारकों को नियम बाह्य तरीके से संपत्ति दरों में बड़ी पैमाने में वृद्धि की गई। 26 अगस्त 2024 को दोपहर 12 बजे अमरावती महानगर पालिका के आयुक्त सचिन कलंत्रे इन्होंने इस गंभीर मामले को लेकर कृति समिति के साथ बैठक की व हाउस टैक्स जैसे मामले के मूल्यांकन व सर्वेक्षण में हुई गलतियां तथा निविदा प्रक्रिया में हुए घोटाले को लेकर उन्होंने संज्ञान लिया। साथ ही उस मामले को लेकर संपत्ति धारकों द्वारा ली गई आपत्ति में भी सुनवाई की जाएगी ऐसा आश्वासन दिया। उसी प्रकार बड़ी संपत्ति धारकों को टैक्स विभाग द्वारा दी जा रही राहत बाबत की भी जांच करने के आश्वासन दिए तथा अपने कार्य अधिकार की मर्यादा को लेकर कृति समिति को अवगत कराया। महानगर पालिका के तत्कालीन आयुक्त व कर अधीक्षक के मिलीभगत व भ्रष्टाचार के चलते अमरावती महानगर पालिका क्षेत्र के संपत्ति धारकों को इसका बड़े पैमाने में आर्थिक नुकसान हो रहा है। इसलिए अमरावती नागरिक कृति समिति ने जब तक अमरावती महानगर पालिका शासन जनप्रतिनिधि इस बढ़ाए गए संपत्ति टैक्स रद्द करने का निर्णय नहीं लेते तब तक अमरावती महानगर पालिका के सभी संपत्ति धारकों से अपील की जाती है कि इस अन्यायकारक मनपा का टैक्स ना भरा जाए तथा असहयोग आंदोलन का हिस्सा बने। मालमत्ता कर ठरावाबाबत रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही किंवा मालमत्ताचे जे दर आकारणी करण्यात आली ते कमी करण्याचे त्यांना ते अधिकार नाही। एक तर शासनाला आहे, माननीय न्यायालयाला आहे किंवा तुम्हाला मालमत्ता धारकांना आहे। तर आमच्याकडे शासन म्हणजे आपण जनप्रतिनिधी आहे, त्यांनी याची दखल घेतली पाहिजे, परंतु दुर्दैव आपले जनप्रतिनिधी त्याची दखल घेत नाही आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सध्या सुरू आहे, न्याय प्रविष्ट आहे। म्हणून आमच्याकडे आम्ही असहयोग आंदोलन आजपासून कृती समितीने सुरू करण्यात आलेलं आहे। आम्ही थोडक्यात काही मुद्दे आहेत तुम्हाला प्रेस नोटमध्ये दिलेले आहेत। माननीय आयुक्तांना एक मुद्दा लक्षात घेतला की जे सर्वेक्षण तुमच्या रिअसेसमेंटसाठी आणि मूल्यांकनासाठी जे समिती नेमली होती त्या आधीच कर अधीक्षकांनी मूल्यांकनाचे दर ठरवलेले होते। उदाहरणार्थ 70 पैसे त्यांनी 25 रुपये केले, कमर्शियलचे 2 रुपये 10.45 पैसे केले। आम्ही त्यांना म्हटलं की बा हे कोणत्या आधारावर तुम्ही दर निश्चित केले? 45 रुपये 45 रुपये 2 रुपये 10.45 रुपये। तर त्यांनी सांगितले की बा प्रत्येक महिन्याला जे दर वाढवते त्यानुसार आम्ही 45 रुपये दर ठरवले। म्हटलं बा नॅचरल ग्रोथ प्रमाणे 3 वर्षात 10% आपण वाढवू शकतो। तुम्ही म्हणतात की 17 वर्ष वाढवले, ठीक आहे, पण नॅचरल ग्रोथ 3 वर्षाप्रमाणे तुम्ही 17 वर्षाचा वाढवला, 70 पैसे जास्त 2 रुपये होईल। पण तुम्ही हे कोणते दर कोणत्या आधाराने कोणत्या नियमाने महानगरपालिकेच्या कोणत्या अधिनियमानुसार लावले ते समजून सांगा। त्या बैठकीमध्ये ते असमर्थ समजले ते दर आम्हाला ठरवण्यात आले। दुसरा मुद्दा आम्ही त्यांच्याकडे हा उपस्थित केला की तुम्ही कार्पेट एरियानुसार हाऊस का आणला आणि तुम्ही डिमांड नोटीस देत असताना तुम्ही फक्त काय केलं की बा या मालमत्ता क्रमांकाला या मालमत्ता धारकाला 5,000 रुपये मालमत्ता धारकाचा उदाहरणार्थ तुम्ही पाठवलं। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।